नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. कालचा धुमाकूळ आपण अनुभवलाच आहे आणि त्या धुमाकूळामध्ये जाणवलं होतं की कुणीतरी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. त्याचबरोबर काल एक्सपायरीसुद्धा होती. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 10,864 कोटीची खरेदी आहे, तर फॉरेन इन्व्हेस्टर्सची 4,997 कोटीची विक्री आहे. पण याचा एक अँगल असा आहे की फॉरेन इन्व्हेस्टर्स विकत आहेत, त्याच वेळेला डोमेस्टिक खरेदी करतायत. पण उलटं जर बघितलं तर मार्केट वाढल्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टर्सना इंडेक्स शॉर्ट करायची संधी पण मिळते. त्यामुळे इंडेक्समध्ये शॉर्टिंग मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि इंडेक्स शॉर्टिंग कव्हर करण्यासारखी कुठलीही स्ट्रॉंग बातमी सध्या नाही आहे. आज ब्लॉक डील होणार आहे. भारती एअरटेलमध्ये 9,000 कोटींचं 1,862 रुपये एवढी प्राईस ठेवली आहे. डिस्काउंटवर 3% डिस्काउंटवर ब्लॉक डील होणार आहे. आज सगळा जो गोंधळ असेल मार्केटमध्ये तो MSCIचा गोंधळ आहे. MSCI ग्लोबल, MSCI स्मॉल कॅप याच्यातून काही शेअर बाहेर पडतील आणि काही शेअर सामील होतील. जे शेअर सामील होतील त्याच्यामध्ये इनफ्लो येईल आणि जे शेअर बाहेर पडतील त्याच्यामध्ये आउटफ्लो होईल. तर MSCI स्मॉल कॅप इंडेक्समधून CSB, यथार्थ, BDL, जैन इरिगेशन, इझी ट्रिप, हिकल, MSTC, प्रोटीन, EGOV हे शेअर बाहेर पडतील. पण MSCI ग्लोबलमध्ये विशाल मेगामार्ट, स्विगी, हिताची आणि वारी हे 4 शेअर MSCI ग्लोबलमध्ये ॲडिशन होईल, म्हणजेच सामील होतील. पण MSCI ग्लोबलमधून सोना, BLW आणि थर्मॅक्स हे शेअर बाहेर पडतील. स्मॉल कॅप इंडेक्समध्ये 15 ॲडिशन्स आहेत, तर त्या कुठल्या ते पहा. इन्व्हेंटरस नॉलेज सोल्युशन, कॅप्री ग्लोबल, ब्रेन बीज, लुमॅक्स ऑटो, बेल राईस, ट्रान्सरे, ॲथर, CSB, इंडिया ग्लायकॉल, लॉईड एंटरप्राइजेस, यथार्थ हॉस्पिटल आणि झिंका लॉजिस्टिक्स. अमेरिकेमध्ये कॅटरपिलरचे रिझल्ट खराब आले, त्यामुळे शेअर पडला. पण गेल्या 2 दिवसात ॲपलचा शेअर 8% वाढला आहे. कंटिन्युअस जॉबलेस क्लेम डेटा 19.70 लाखापर्यंत पोहोचला आहे. आणि ट्रम्पने सांगितलं काही प्रॉब्लेम्सच्या बाबतीत आधी ते प्रॉब्लेम सॉल्व करायचे आणि मगच ट्रेड वार्ता होईल, त्याशिवाय ट्रेड वार्ता केली जाणार नाही. आता काल व्हिडिओ दिल्यानंतर जे रिझल्ट लागले ते पाहूया. सिग्नेचर ग्लोबल रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं आहे. NLC प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झालं. ग्रीन लॅम्प
कमजोर रिझल्ट आहे, फायद्यातून तोट्यात गेली. बायोकॉन कमजोर रिझल्ट आहे, प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. GIC त्यांचं प्रॉफिट वाढलं, प्रीमियममधून जे उत्पन्न मिळतं ते वाढलं. KRBLचा रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या. PTC इंडिया यांचा रेव्हेन्यू कमी झाला आहे पण प्रॉफिट आणि मार्जिन वाढलं आहे. मॅक्स फायनान्सचा मात्र इम्पेअरमेंट लॉस आहे. रेपको फायनान्सचा सुद्धा इम्पेअरमेंट लॉस आहे. डेटा पॅटर्न्स रिझल्ट कमजोर आहे, तिन्ही गोष्टी कमी झाल्या. इंडिगो पेंट रिझल्ट कमजोर आहे. पिट्टी इंजिनिअरिंग रिझल्ट चांगला आहे, सगळं वाढलं आहे. DCX सिस्टीम रिझल्ट चांगला आहे. रेणुका शुगर रिझल्ट खराब आहे, लॉस वाढला आहे. रामको सिमेंट प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. KSB पंपचं मार्जिन कमी झालं आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज रिझल्ट चांगला आहे पण या रिझल्टमध्ये इयर ऑन इयर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर याच्यामध्ये खूप तफावत आहे. आणि दुसरं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बाबतीत जे घडलं ते पूर्वी जे घडलं त्याचा रिझल्ट आहे पण तसंच पुढे कंटिन्यू राहील असं मात्र सांगता येत नाही, कारण त्यांचे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जे व्हॉल्यूम्स असतात त्या व्हॉल्यूमचा रिझल्टवर परिणाम होतो आणि हे व्हॉल्यूम सातत्याने बदलणारे आहेत. कमिन्सचा रिझल्ट चांगला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सुद्धा आत्ता रिझल्ट चांगला आहे. कमिन्सचा रिझल्ट चांगला आहे, सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत. इनोव्हा कॅपटॅग रिझल्ट चांगला आहे. CE इन्फोसिस्टीम प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू कमी झालं आहे, मार्जिन वाढलं आहे. मेट्रो ब्रँड्स प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन कमी. इंडिया शेल्टर फायनान्स प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. यांचा मात्र इम्पेअरमेंट वाढले. इंडिया ग्लायकॉल रिझल्ट चांगला आहे, सगळ्या गोष्टी वाढल्या. HPCL हा स्टँडअलोन रिझल्ट आहे क्वार्टर ऑन क्वार्टर पण प्रत्येक गोष्ट वाढली आहे, रिझल्ट चांगला आहे. LICचा रिझल्ट चांगला आहे आणि त्यांच्या रिझल्टमध्ये त्यांनी पर्सिस्टन्सी रेशो दिला आहे. 13 महिन्याचा पर्सिस्टन्सी रेशो वाढला आहे पण 61 महिन्याचा पर्सिस्टन्सी रेशो कमी झाला आहे. म्हणजेच काय, तर जे लोक रेग्युलर प्रीमियम भरत आहेत, पॉलिसी चालू ठेवत आहेत, असे 13 महिन्याचे लोक वाढलेत. म्हणजे 13 महिने पॉलिसी व्यवस्थित चालू राहते आणि प्रीमियमही भरले जात आहे. पण 61 महिन्याचा तो रेशो कमी होतो आहे. म्हणजे 61 महिने काय लोक टिकत नाही आहेत, म्हणजे 5 वर्ष जेमतेम लोक भरत आहेत आणि तिथून पॉलिसी बंद होती आहे असं LICच्या रिझल्टमधनं दिसतं आहे. APE वाढला आहे, VNB वाढला आहे, म्हणजे व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस आणि न्यू बिझनेसचं मार्जिन पण वाढलं आहे. टायटनचा रिझल्ट चांगला आहे. ग्लोबल हेल्थ किंवा मेदांता हा रिझल्ट चांगला आहे, हा कन्सॉलिडेटेड आहे आणि YOY आहे. स्नायडर इलेक्ट्रिकचं मात्र प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे.
लिंडे इंडिया प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी, मार्जिन वाढलं आहे. मेट्रोपॉलिस आणि लाल पाथ लॅब यांचा नेहमी आपण मार्जिन पाहतो. बाकीचा रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट आणि रेव्हेन्यू, पण मार्जिन कमी झालं आहे. GSFC प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शनचा रिझल्ट चांगला आहे, तोट्यातून फायद्यात आली आहे. 2 कोटी तोटा होता, 56 कोटी फायदा झाला आहे. रेव्हेन्यू कमी आहे आणि मार्जिन मात्र वाढलेलं आहे. तर आता आपण काही गोष्टी पाहूया. त्याच्यामध्ये इम्पेअरमेंट लॉस म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या गोष्टीची तुम्ही ॲसेट व्हॅल्यू पकडता आणि तिथे पूर आले, शहर नाहीसं झालं, भूकंप झाला आणि त्या ठिकाणी अजिबात व्हॅल्यू उरलीच नाही, त्याला आपण इम्पेअरमेंट व्हॅल्यू म्हणतो. ती व्हॅल्यू वाढते किंवा कमी होते. तर म्हणून काही ठिकाणी तुम्हाला इम्पेअरमेंट व्हॅल्यूचा समावेश केलेला दिसतो. मी तुम्हाला परसिस्टन्सी रेशो काय असतो हे सांगितलं. आणि इम्पेअरमेंट लॉस किंवा इम्पेअरमेंट प्रॉफिट याच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येते आणि ती कायमस्वरूपी असते. त्याच्यात सुधारणा होणं शक्य नसतं आणि बुक व्हॅल्यूपेक्षाही त्याची किंमत घसरते. एखादं नैसर्गिक संकट येतं, मार्केट क्रॅश होतं किंवा धोरणात बदल होतो. म्हणजे अगदी सोपं उदाहरण आपण घ्यायचं झालं तर कम्प्युटर किंवा आपण आता पैसे ऑनलाईन पाठवतो, तर मनी ऑर्डरचा जो व्यवसाय होता तो पूर्णपणे बंद झाला की नाही. किंवा या कम्प्युटरमुळे टायपिंग जे करत होतो, टायपिंगचा तुमचा स्पीड किती आहे हे विचारत होतो, त्यांच्याही नोकऱ्या गेल्या की नाही. तर असे अचानक काही गोष्ट व्यवसायात घडत असते किंवा एखादी फॅशनच नाहीशी झाली, त्यामुळे त्या वस्तूला मागणी कमी येते. म्हणजे जसं तुम्हाला दिसत आहे की मिक्सर आले, वॉशिंग मशीन आले, त्यामुळे जेव्हा आम्हीच बघितलं की रस्ता रुंदीकरण झालं, सगळीकडे पाटे, वरवंटे, खलबत्ते रस्त्यावर रिकामे पडले होते, ज्याला हवं त्यांनी घेऊन जा. कारण ती एक प्रकारची अडगळ बनते आणि त्याला आपण इम्पेअरमेंट लॉस म्हणतो. आता तेजीत किंवा मंदीत कुठले शेअर राहतील ते एक वॉचलिस्टवर ठेवून द्या. पण आलेले रिझल्ट चांगले आहेत आणि काल लोअर पॉईंटपासून मार्केट चांगलं सुधारलं आहे, तर तो लोअर पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून आपण काम करू शकतो. आणि हाय पॉईंट जो आहे तो ओलांडला पाहिजे, म्हणजे मार्केट स्थिर झालं असं समजायला हरकत नाही आजच्या पुरतं. तर तेजीतले शेअर बघा, सिग्नेचर ग्लोबल, कमिन्स, टायटन, कल्याण, AU, मॅक्स फायनान्स, इंडिया पेस्टिसाइड, PTC इंडिया, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, LIC, झोमॅटो, कल्पतरू प्रोजेक्ट्स, ऑइल इंडिया, NRB बेअरिंग, जना स्मॉल फायनान्स बँक, AU बँकेला सुद्धा युनिव्हर्सल बँकेचं लायसन्स मिळालं आहे, तसंच जनालाही मिळालं. ग्लोबल हेल्थ म्हणजे मेदांता, CESC, मॅप माय इंडिया, झायडस लाईफ, पेट्रोनेट, नवनीत, ऑइल इंडिया, GSFC आणि कोफोज. तर
मंदीमध्ये बायोकॉन, गोदरेज कन्झ्युमर, क्रॉम्प्टन आणि मेट्रोपॉलिसचं मार्जिन कमी झालं आहे. तर काही बातम्या आहेत त्या बघा. GMM फाउडलरचा रिझल्ट आला, प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. सुब्रोसचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. अतुल त्यांनी बकमॅन लॅब सिंगापूर यांच्याबरोबर जॉईंट व्हेंचर केलं. ही जॉईंट व्हेंचर 50-50 म्हणजे अर्धी भागीदारी ठरवली आणि कंपनी लँड, युटिलिटी आणि साईट सर्व्हिसेस पुरवणार आहे. संगम इंडिया भिलवाराच्या एमिनंट डीलरकडून रिसायकल्ड पॉलिएस्टर स्टेपल फायबरसाठी रनिंग मॅन्युफॅक्चरिंग युनिट ते ॲक्वायर करणार आहेत. त्याच्यासाठी 52 कोटी रुपये खर्च येणार आहे. करूर वैश्य बँक त्यांनी 3 शाखा उघडल्या. एक शाखा मुंबईला उघडली आणि 2 शाखा आंध्र प्रदेशात, एक कर्नॉल इथे आणि एक त्रिची, कुर्नॉल म्हणाला किंवा कर्नॉल म्हणा, अशा 3 शाखा उघडणार आहेत. पित्ती इंजिनिअरिंग फाउंड्री कपॅसिटी आणि शीट मेटल कपॅसिटी वाढवण्यासाठी 150 कोटी भांडवली गुंतवणूक करणार आहेत. RR काबिल वायर कॅटेगरीमध्ये नवीन प्रॉडक्ट लाईन त्यांनी सुरू केली आहे. बायोकॉन प्रोझिल ग्रीन पॉवर 16मध्ये ते 26% स्टेक घेणार आहेत आणि सोलर पॉवरसाठी पॉवर परचेस ॲग्रीमेंट त्यांनी केलं आहे. आणि AU स्मॉल फायनान्स बँकेला युनिव्हर्सल बँकिंग लायसन्स RBIकडून मिळालं आहे. तर आता कालच्यासारखा धुमाकूळाला सामोरं जायचं आहे का मार्केट शांतपणे ट्रेड करणार आहे हे पाहूया. पण कमी क्वांटिटीमध्ये ट्रेड करा म्हणजे डोक्याला ताण कमी येईल आणि मार्केट कालच्यासारखं व्होलटाईल राहिलं तरी पैसा कमी अडकून पडेल. मार्केटमध्ये पैसा कधी ना कधी निघतो, पण तो अडकून पडण्याचे दिवस जर जास्त असतील तर त्या पैशाचा आपल्याला पुन्हा उपयोग करता येत नाही. म्हणजे ज्या वेळेला पटापट विकून पुन्हा तो पैसा गुंतवता येतो तेव्हाच अधिक उत्पन्न होतं. पैसा अडकून पडला तर उत्पन्नाचं प्रमाण कमी होत असतं. बघूया आज काय काय होतं आहे ते. नमस्ते.